मनोज जरांगे पाटील नारायणगडावर दाखल, ग्रामस्थांकडून जरांगेंचं जोरदार स्वागत। गॅलेक्सी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटलांचं अंतरवाली सराटीमध्ये गावकऱ्यांकडून जोरदार स्वागत। जेसीबीवरून जरांगेंवर गुलालाची उधळण। धाराशिवच्या तुळजापूरमधील चिंचोलीमध्ये सापडल्या 50 कुणबी नोंदी। भाषा अंतरामुळे वंशावळीची अडचण, तर 50 पैकी 5 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं। चिंचोलीमधील 50 पैकी 45 वारस कुणबी प्रमाणपत्रापासून वंचित। आम्हालाही हैदराबाद गॅझेट लागू करा। 1950 पूर्वीच्या कोळी जातीच्या नोंदींवरती आधारित शासन निर्णय काढून जात वैधता प्रमाणपत्र द्या, महादेव कोळी समाजाची मागणी। हैदराबाद गॅझेटप्रमाणे आम्ही आदिवासी बंजारा समाजाचा दावा, तर हैदराबाद गॅझेट लागू करा, अन्यथा राज्यभरात मोर्चा काढण्याचा नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या झालेल्या बैठकीमध्ये एकमतानं निर्णय। बीडमध्ये बंजारा समाज एसटीमधील आरक्षणासाठी एकवटला, शहरात व्यापक बैठक संपन्न। 15 सप्टेंबर रोजी शहरात विराट मोर्चा काढणार। बीडमध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आता समन्वयकांची चिंतन बैठक। पुढील काही दिवसांमध्ये धनगर समाजाचं एसटी आरक्षणासंदर्भात बीडमध्ये भव्य अधिवेशनही घेतलं जाणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा चेहरा देवाभाऊ। नागपूरसह विदर्भातील अनेक शहरात लागलेल्या देवाभाऊंच्या होर्डिंग्सवरून चर्चा सुरू। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात भ्रष्टाचार झाल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप। दूध संस्थांना वाटलेल्या घड्याळ आणि जाजमसाठी टेंडर न काढता केवळ कोटेशन मागवून घेत 3 कोटींची खरेदी आणि भ्रष्टाचाराचाही आरोप। रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक, तर सोनलक्ष्मी घाग यांनी आता जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। भुजबळ दलित समाजाची माफी मागणार का? दलितांनी काढलेल्या रिडल्स मोर्चाच्या विरोधात हुतात्मा स्मारक गोमूत्र शिंपडून धुवून घेतल्याचा आरोप करत सचिन खरात आक्रमक। परळीमध्ये पुन्हा वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनरवरती धनंजय मुंडे यांचा देखील फोटो। परळी पोलीस स्टेशन समोर बॅनरबाजी। काही दिवसांपूर्वी बीडमध्ये लावलेल्या बॅनरवर होता वाल्मिक कराडचा फोटो। मीरा भाईंदरमधील खड्ड्यांवरून मंत्री प्रताप सरनाईक संतापले, तर काशीमीरा नाक्यापासून परिवहन मंत्र्यांनी केली रस्त्याची पाहणी। MMRDAचे अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्यावरती सरनाईक संतापले। मीरा भाईंदरमध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांचा प्रताप सरनाईक यांच्याकडून आढावा। महानगरपालिकेच्या अंतर्गत सुरू असलेली अनेक कामं अर्धवट अवस्थेत असल्याचं निदर्शनास आलं, त्यानंतर अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। कुर्डू गावातील मुरुम उपसा प्रकरणी 2 व्हिडिओ समोर। कारवाई दरम्यान माजी सरपंच अण्णा ढाणे तहसीलदारांच्या अंगावर गेल्याचा व्हिडिओ व्हायरल। कुणाच्या तक्रारीवरून कारवाईसाठी आलात, ग्रामस्थांचा सवाल। अमरावती शिक्षक बँकेच्या सभेत सत्ताधाऱ्यांनी संरक्षणासाठी बाउन्सर आणले, तर 10 बाउन्सरच्या उपस्थितीमध्ये शिक्षक बँकेची वादळी सभा। सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बाउन्सरचा उपयोग, संचालक प्रभाकर झोड यांचा हा आरोप। मराठा आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या अंबाजोगाईमधील तरुणाच्या कुटुंबियांचं धनंजय मुंडे यांच्याकडून सांत्वन। धनंजय मुंडेंकडून कुटुंबियांना 1 लाखांची मदत। साताऱ्यात आमदार महेश शिंदे यांनी बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांची घेतली बैठक। हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी कृत्रिम रंगांविरोधात कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोहीम। बोरमधील संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला राज्य शासनाकडून कर्ज हमी। थोपटे यांच्यासह कारखान्याच्या संचालक आणि सभासदांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मानले आभार। वाशिमच्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पोफळे यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव। चर्चा करण्यासाठी उद्या विशेष सभा। पोफळे यांच्या 3 महिन्यांच्या कार्यकाळानंतर प्रस्ताव दाखल झाल्यानं आता चर्चा। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल। आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात कोरपना आणि जिवती तालुक्यातील तहसीलदारांनी शासनाकडे अहवाल केला सादर। नागपूर पालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये 38 प्रभागाच्या रचनेबाबत 115 आक्षेप दाखल। काँग्रेससोबत भाजपच्या माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांनी नोंदवला आक्षेप। 9 सप्टेंबर रोजी होणार सुनावणी।
रत्नागिरीच्या राजापूर शहरातील प्रभाग रचना जाहीर. प्रभाग रचनेविरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवल्या. नांदेडमध्ये 15 आणि 16 नोव्हेंबरला गुरु तेग बहादूर यांची 350वी जयंती होणार साजरी. कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित. राहाता तालुक्यातील एकरुख येथील वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवामध्ये गुवाहाटीमधून ज्योत आणण्यात येणार. यासाठी 3000 किलोमीटरचा पायी प्रवास केला जाणार. सुजय विखेंनी कामाख्या देवी मंदिरामध्ये पूजा आणि आरतीमध्ये सहभाग घेत मशाल ज्योतीसह मंदिर प्रदक्षिणा केली पूर्ण. ठाण्यातील टेंबी नाका या परिसरामध्ये नवरात्र उत्सवाच्या तयारीला सुरुवात. टेंबी नाका या ठिकाणी मंडप बांधणीचं काम सुरू. यंदा चारधाम मंदिराचं डेकोरेशन करण्यात येणार. देशातील महत्त्वाचा प्रकल्प असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीच्या पालघर जिल्ह्यातील कामांना आला वेग. पहिल्यांदाच पालघरच्या डहाणूजवळ तब्बल 40 मीटर लांबीचा आणि 970 मेट्रिक टन वजनाचा गर्डरही ठेवण्यात आला. कोकण रेल्वे मार्गावर 25 सप्टेंबरपासून विशेष ट्रेन धावणार. दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक टर्मिनल ते तिरुवनंतपुरम ही विशेष गाडी. गडचिरोली जिल्ह्यात युरिया खताची कमतरता. 12 तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांकडून युरियासाठी मोठी मागणी. 5000 शेतकरी युरिया खताच्या प्रतीक्षेत. नाशिकमध्ये कांदा खरेदीदारांचं आंदोलन. महाराष्ट्र कांदा खरेदी महासंघाच्या नेतृत्वात नाफेड आणि एनसीसीएफ विरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन. केंद्राकडे थकीत रकमेची केली मागणी. आयुष कोमकरच्या अंत्यविधीसाठी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये पोलीस बंदोबस्त. वनराज आंदेकर हत्येमध्ये आयुषचे आई वडील गणेश आणि कल्याणी कोमकर यांना नागपूर कारागृहातून पुण्यात आणलं जाणार. अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाचं आंदोलन. सरकारच्या मराठा आरक्षण जीआर विरोधात अखिल भारतीय समता परिषदेचा निषेध. अहिल्यानगरमधील तहसील कार्यालयावर मोर्चा काढत मुंडन आंदोलन. तर नगर मनमाड महामार्गावरती आठवड्यात 3 बळी. ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. भंडारा जिल्हा परिषद कार्यालयावर शेकडो रोजगार सेवक भीक मागो आंदोलन करणार. तर 7 महिन्यांपासून रोजगार सेवकांचं मानधन थकीत. त्यामुळे काम बंद आंदोलनानंतरही प्रशासनाचं दुर्लक्ष. यवतमाळमध्ये मंत्री अशोक उईके यांच्या घरासमोर पारधी समाजाचा ठिय्या. विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन. मंत्री उईके यांनी भ्रमणध्वनीवरून चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे. पुण्याच्या वाघोलीमधील नागरिकांचे गांधीगिरी आंदोलन. वाढत्या कचऱ्याच्या समस्येकडे प्रशासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांना सहाय्यक आयुक्तांच्या दालनात केला कचरा.